नमस्कार फ्रेंड्स, उर्वशी हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण लाल डांगराची भाजी म्हणजेच याला लाल भोपळाही म्हणतात काही ठिकाणी, तर आमच्याकडे लाल डांगर बोलतात याला. तर तीच भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी आमच्या घरी ज्या प्रकारे बनवली जाते ना, त्याच प्रकारची मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्यासोबतच तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल. आणि चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. घरामध्ये अर्ध डांगर उरलेलं होतं, तर त्याचंच म्हटलं आता आपण ही डांगराची भाजी बनवूया. या प्रकारे डांगर असतं, पिकलेलं डांगर आहे आणि त्याला आता आपण मध्ये एक अशी चीर मारून घ्यायची आणि या प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. थोडं हार्ड असतं चिरायला, पण एकदम असं छान असं चिरल्या गेलं बघू शकतात. आणि आता आपल्याला बियांचं पोषण या प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि सर्व बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहे. याच प्रकारे आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. त्यासाठी हे बघू शकतात, या पद्धतीने आपण पूर्ण डांगर याच पद्धतीने चिरून घेणार आहोत आणि बियांचं पोषणही वरचं नंतरही काढून घेतलेलं आहे. आणि आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही साल काढायची काही गरज नसते. ज्यांना आवडत नसेल त्यांनी काढली तरी काही हरकत नाही, त्यामुळे डांगरही लवकर शिजतं. आमच्या इथे ही साल असलेलं डांगर आवडतं, त्यामुळे मी ही साल ठेवलेली आहे बघू शकतात. आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं. या प्रकारे पूर्ण डांगर आपलं चिरून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घेऊया खुलगट. पूर्ण डांगराच्या फोडी आपण ह्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये एवढे बिया निघालेले आहेत, त्याही आपल्याला साईडला ठेवायच्या आहे. आणि आपल्याला आता डांगरामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. थोडीफार धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते. व्यवस्थित असं आपल्याला धुवून घेतल्यानंतर आता आपण भाजी बनवण्याची प्रोसेस बघूया. त्यासाठी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर. त्या 2 चमचे आपल्याला मोठे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये राई टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा, 7-8 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा. जिरं फुललं की आपण त्याच्यामध्ये आता डांगर टाकून घेणार आहोत. डांगर आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे, कारण मसाले टाकले की तेलामध्ये जळण्याची शक्यता असते. त्यामुळे मी यामध्ये आधी डांगर टाकून घेतलेलं आहे. या प्रकारे सर्व डांगर आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपल्याला एकत्र तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मस्त. आणि ही भाजी आपल्याला पाणी न टाकता शिजवायची आहे. मस्त असं डांगरालाही थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची काही गरज नसते. आणि तेलामध्येच आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपल्याला कमी गॅसवर 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि आपण आता झाकण काढून बघून घ्यायचं आहे. भाजी व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे. चेकही करून घ्यायची आहे चमच्याने, दाबून बघायचं आहे. आणि आपली भाजी व्यवस्थित अशी आता शिजत आलेली आहे बघू शकतात. आणि थोडंसं आपल्याला हलवून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजवून घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला 1.5 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. त्याऐवजी तुम्ही गुळही टाकू शकतात, नसेल आवडत तरी काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालतं. पण आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. थोडं कमीच टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली डांगराची भाजी खूप छान अशी टेस्टी होते. या प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मस्त अशी भाजी आपली मस्त व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे. तेलही खूप छान सुटलं आहे
आता एका डिशमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा, त्यासोबत सबस्क्राईब करून घ्या।